आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुद्धा निकाल अपेक्षित होता केंद्राकडून की न्याय मिळेल, संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल. आमदार ज्यांनी पक्षांतर केलं आहे ते अपात्र ठरतील. बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल, पण अपेक्षा या देशामध्ये न्यायाच्या बाबतीत ठेवता येत नाही. आजच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे, या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, हे सरकारच्या दबावाखाली. हे कोण सांगताय? न्यायमूर्ती मदन लोकूर, जस्टिस मदन लोकूर, ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं, अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश. तर ते म्हणतायत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्टपासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते. अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतो आहे आणि न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्ती पण रिटायर झाल्यावरती बोलणारे नाही आहेत, ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, जे 4 न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती, त्यात मदन लोकूर होते. बेडरपणे काम करणारा माणूस आहे. त्यांनी सांगितलं आहे न्याय मिळत नाही, न्यायासाठी दबाव येतो निकालासाठी, तर आम्हाला काय न्याय मिळणार. आणि म्हणूनच चंद्रचूड साहेबांनी जे काय 3 वर्ष मैदानावर खेळत राहिले, बॉल घासत राहिले बरं का, आणि विकेट घेतलीच नाही, ते त्यामुळेच. बोला रावसाहेब, एक दुसरा विषय आहे की धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल अजित पवारांची भेट घेतली. बीडमध्ये कशा पद्धतीने दहशत आहे, काय पुरावे आहेत, ते सगळे अजित पवारांना दाखवले. आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही, चर्चा आहे. काहीही होणार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे. बीडमधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचं तांडव सुरू आहे, तांडव. आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत. त्यांचं कुठे काय दुखतंय मला माहीत नाही, पण ते इस्पितळात आहे. त्यांच्यासाठी इस्पितळाचा एक मजला रिकामा केलेला आहे. इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत. एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अजित पवारांना दिसत नाही का? आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत, जे भाजपचे आमदार आहेत. आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. कोण कोण सरकार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. धस साहेबांचं ऐकलं पाहिजे, धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना. ते त्या भागातले आमदार आहेत, त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे. आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही, आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये छुपी चर्चा सुरू आहे एकत्र येण्यासंदर्भात, आणि संजय राऊत हे अंधारात आहेत असं रवी राणा म्हणतायत. कालच बोलू त्या त्यांच्याकडे काय लक्ष देत. रावसाहेब, एक आणखी विषय की सरकारी उधळपट्टीमुळे तिजोरीत खडखडाट आहे. लाडक्या बहिणींमुळे, त्या योजनेमुळे 45,000 कोटींचा बोजा, अशा पद्धतीची माहिती समोर येते. नीती आयोग आणि या देशाची शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसतं आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं. लाडक्या बहीण योजनेमुळे 45,000 कोटीचं खड्डा आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे.
कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. खोटं बोलू नका फडणवीसजी. कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे. अजित पवारांची भूमिका आहे. एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील, हे तुमचं वचन आहे. त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे? मोदींच्या घरातून आणायचे का अडाण्याच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचं. पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. सुप्रीम कोर्ट ने आज बड़ा फैसला आने वाले मराठीतले आणखी काही प्रश्न आहेत की बाबा सिद्दीकी खून प्रकरणात किंवा हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकीचा जो जबाब नोंदवला गेलाय त्यात आपल्या पक्षाचे नेते अनिल परब यांच्यासह मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख आहे. अनिल परब हे स्लम डेव्हलपमेंट प्रकरणामध्ये खाजगी बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते. मोहित कंबोज यांच्याशी हत्येआधी अर्धा तास व्हॉट्सअपवर बाबा सिद्दीकींची चर्चा झाली, अशा पद्धतीची माहिती आणि साधारण 11 बिल्डर्सची नावं या प्रकरणात जिशान सिद्दीकीनं दिलेली आहे. नाही बघा, याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही की या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही. जिशान सिद्दीकींच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवावं लागेल. मला माहीत नाही, मला माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नावं घेता त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही. रावसाहेब, आणखी एक विषय होता की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना असं म्हटलंय की एवढं पतन होत असतानाही आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दारीवर बोलत आहेत. रस्सी जल गई पर अभी तक बल नहीं गया, जो बूंद से गई वो हौद से नहीं आया. बघा, ही लिहून दिलेली भाषणं आहेत. एकनाथ शिंदेना मी ओळखतो. आमचे मित्र होते बरं का. त्यांच्याने आमचं फार अगदी गुळपीट होतं एकेकाळी. जिथे आपण आज उभे आहोत तिथे यायचे ते. तर तुम्ही आता रस्सी जलगई वगैरे, आता तुमची रस्सी कधी जाळतील BJP वाले त्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही भाजपबरोबर आहात, तुम्ही आगीशी खेळताय. आम्ही वाचलोय. आमची रस्सी पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू. कोणाच्या गळ्यात टाकायचं आहे ते टाकू. आम्ही स्वाभिमानानं बाहेर राहिलो. तुम्ही सगळे ज्या लाचारीच्या मार्गाने चाललेला आहात त्याला स्वाभिमान म्हणत नाही. रस्सी जल गई, हौस से गई, बुंद से आई, हे ठीक आहे. इतिहासातले दाखले आम्हाला देऊ नका एकनाथजी. आम्ही तुम्हालाही ओळखतो आणि तुमच्याबरोबरच्या तुमच्या सहकार्याने ओळखतो. जे पळून गेले डरपोकपणानं त्यांनी अशी भाषा करणं बरोबर नाही. रावसाहेब, याआधी आपण राजकारणात राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिले, ट्विटर वॉर बघितलं, फोटो वॉर बघितलं, पण महायुतीमध्ये आता एक नवं व्हिडिओ वॉर समोर येत आहे. गोगावले आणि शिंदे शिवसेनेचे आमदार तटकरेंच्या व्हिडिओबद्दल बोलतात की ते आम्ही बाहेर आणू, तर तटकरेंचे समर्थक किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की आम्ही गुवाहाटीतले व्हिडिओ समोर आणू. मी याच्यावरती काय बोलणार किंवा आम्ही काय बोलू शकतो याच्यावरती? हे गँगवॉर आहे. याला गँगवॉर म्हणतात मुंबईतल्या भाषेमध्ये. आणि हे गँगवॉर थांबलं नाही तर हे गँगवॉर रक्तपातापर्यंत जाईल की काय? रायगडमध्ये, रायगडच्या रस्त्यावर अशी आता आम्हाला भीती वाटते. रायगडमधले काही आमदार सुनील तटकरे यांच्या विरोधात ज्या भाषेचा वापर करतायत हा गँगवॉरचा आहे किंवा जीवातून उठवण्याचाच एक भाषा केली आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांनी वेळीच या बाबींकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. एकनाथ शिंदेंनी पाहिलं पाहिजे, अजित पवारांनी पाहिलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये आमदार, खासदार आणि मंत्री यांचा सहभाग आहे या गँगवॉरमध्ये, पॉलिटिकल गँगवॉरमध्ये. आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब. रावसाहेब, शिवसेना युबीटीतलं आउट गोईंग अजूनही थांबलेलं नाही. तुम्ही नाशिक दौरा केलात, तुम्ही मुंबईत परततात, तोपर्यंत नाशिकमधले तुमच्या पक्षाचे 3 माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेत गेले. काल राजूल पटेल या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याही शिंदे गटात गेलेल्या आहेत. तर हे त्यांच्याकडे असं का होतं हे त्यांना विचारा. परवाच्या अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या ना. अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या, सन्मानानं बसल्या होत्या. 3 दिवस झाले त्या गोष्टीला. 23 तारखेला त्या व्यासपीठावर होत्या, त्या सन्मानानं बसल्या होत्या. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी त्यांची भूमिका होती.
आणि तनवाणी फिरत होत्या बराच काळ. आता असं अचानक काय झालं, त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले मला माहीत नाही, पण त्या खरोखरच संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या, त्या खरोखरच निष्ठावान होत्या. आता नाशिकमधली माणसं गेली म्हणताय, ज्यांना जायचं आहे त्यांना तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. पैशाचा मोह अफाट आहे आणि पैशाची ताकद राजकारणात वाढलेली आहे. माणसं विकत घेतली जात आहेत, माणसांना भय दाखवलं जात आहे. आणि म्हणून म्हणतो की इतकं घाणेरडं राजकारण या राज्यामध्ये कधी झालं नव्हतं. शरद पवार आरोप करतायत वाळू वापरती मला माहिती सर. सुप्रीम हाँ, कोर्ट का दो बड़े निकाल आने वाले, एक एनसीपी के सिंबल को लेकर और दूसरा मनपा इलेक्शन को लेकर, क्या दिखते हैं? देखिए मनपा इलेक्शन के लेकर हम आज वेट करेंगे क्या निर्णय आता है. हमारी तो इच्छा है कि जो न्याय संगत है, तर्क संगत है, वो निर्णय आना चाहिए. लेकिन आज ही मैंने पढ़ा जस्टिस मदन लोकुर जो सुप्रीम कोर्ट के जज रहे, सीनियर जज रहे, उनका स्टेटमेंट मैंने पढ़ा कि सुप्रीम कोर्ट के ऊपर राजनीतिक और सरकार का दबाव है और उस दबाव के चले निर्णय दिए जाते हैं. ऐसे में हम क्या एक्सपेक्ट करें. हमें लगता था कि जस्टिस चंद्रचूड़ न्याय करेंगे. जो हमारे एमएलए है उनका डिस्क्वालिफिकेशन का केस उनके सामने चल रहा था. जो सरकार एक घटना बाह्य सरकार राज्य में बनी है, उनका फैसला उनके हाथ में था. जिस तरह से शिवसेना का सिंबल चुराया है, उनका फैसला उन्हें देना था, लेकिन एक भी फैसला नहीं दिया और वो चले गए. उसका मतलब है जो जस्टिस लोकुर कहते हैं कि राजनीतिक दबाव है और उस दबाव के नीचे हमारा सुप्रीम कोर्ट काम कर रहा है. गार्डियन मिनिस्टर को लेकर एक तरह का वायरल वीडियो का धमकी चालू हो गया, पॉलिटिकल वॉर शुरू हो चुका है. इसमें जनता का हित कहाँ? ये दिस इज नॉट पॉलिटिकल वॉर. मुंबई के भाषा में उसे अंडरवर्ल्ड का गैंग वॉर बोलते हैं और ये गैंग वॉर सरकार में चल रही है और 3 गैंग है. 3 गैंग में ये गैंग वॉर चल रहा है. बीजेपी है, अजित पवार की पार्टी है और एकनाथ शिंदे की पार्टी है. 3 पार्टी में एक खुंखार गैंग वॉर चल रहा है और गैंग वॉर इस हद तक गया है कि एक दूसरे के वीडियो, धमकियाँ, मारने की साजिश, ये सब चल रहा है. महाराष्ट्र की सरकार में अगर कोई गृह मंत्री है, सचमुच उनका ज़मीर जाग उठा होगा तो देखिए क्या चल रहा है, नहीं तो खून खराबा मंत्रियों का हो जाएगा. थैंक यू. इलेक्शंस आए हुए क्या ठाकरे कांग्रेस या आम आदमी पार्टी के प्रमोशंस के लिए जाने वाले? नहीं, हम कहीं नहीं जाएंगे. हम तटस्थ हैं, हम देखेंगे. दोनों हमारे मित्र हैं. तो बाबा सिद्दीकी हत्याकांड में ईशान सिद्दीकी के बयान में मोहित कंबोज का नाम आया है, जिसके साथ आखिरी बात बाबा सिद्दीकी की हुई थी. मुझे मालूम नहीं कि ये मोहित कंबोज शायद यही है जिसने महाराष्ट्र का जो चुनाव की रिजल्ट है उसके बाद देवेंद्र फडणवीस को कंधे पर उठाकर नाच रहे थे. शायद लगता है यही व्यक्ति है ये. बराबर ना, यही है.